जय श्रीराम. आता हा फेब्रुवारी महिना आला आहे आणि ह्या फेब्रुवारी महिना म्हणजे तरुण मुलांचे मुलींचे अगदी आवडता महिना. बरोबर. रोज एक एक डे असतो. काय काय म्हणे रोज डे, चॉकलेट डे. छडाओ, काय हे डे करताय? आम्ही लहान होतो ना तेव्हा असे कुठलेच डे नसायचे. आम्ही फक्त मराठी सण वाराला आनंदी व्हायचो, नटायचो, एन्जॉय करायचो. पण ह्या फेब्रुवारी महिन्यात आता इंग्रज जसे आपल्याकडे येऊन गेले, ह्या इंग्रजांनी एवढं वेड लावलंय ना तुम्हाला, की ही तरुण पिढी असे डे साजरे करते आणि आपला खरंच वेळ वाया घालवते. आणि प्रपोज डे, काय प्रपोज डे, मागणी घालणं आमच्याकडं असं म्हणायची लोक. खरंच ही तरुण वर्गातली मुलं आणि मुली खरंच वेडी झालेत म्हणायला हरकत नाही. अहो, पूर्वी असं काय असायचं का? आईवडील जे सांगायचं ते आम्ही अगदी आनंदानं करायचो. आमचं कधी वाईट झालं असं झालंच नाही, कारण आम्ही अनुभव असणाऱ्या मोठ्यांचे, थोरांचे सल्ले ऐकायचो. आता बघा, ही पिढी रोज काहीतरी फेब्रुवारी महिन्यात सेलिब्रेट करते. खरंच हे मनापासून अजिबात आवडत नाही. का? तर ह्याच्या मागं काय तथ्य आहे सांगा ना. तुम्हाला एखादी मुलगी आवडते तर तुम्ही तुमच्या घरातल्यांशी बोला, रीतसर मागणी घाला आणि कदाचित तुम्हाला लग्नाला परवानगीही मिळेल. पण हे टी व्ही आणि मोबाईलचं खूळ इतकं डोक्यात बसलं आहे. वेगवेगळ्या रील्स येतात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि आपलंही आयुष्य तसंच असावं. पण जसं ते रील्स बनतात किंवा जसा चित्रपट असतो तसं आपलं आयुष्य नसतं. वास्तव फार भयानक वेगळं आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा पुढच्या पिढीचं कल्याण होईल. तुम्ही मुलांना राजे महाराजे शिवाजी राजांसारख्या गोष्टी सांगा, राणी लक्ष्मीबाईंचं कर्तृत्व सांगा, रमाबाईंचं सांगा. अहो, कितीतरी आपली लोकं होऊन गेली त्यांचं सांगा. ह्या मागच्या गोष्टी सांगण्यापेक्षा आता कल्पना चावला बघा ना, काय काय करतात ह्या मुली, कुठल्या कुठल्या पदावर गेल्यात. हे सगळं रोज डे वगैरे सेलिब्रेट करून नाही गेल्या ह्या. हे नुसतं आपल्याला दिसायसाठी छान छौकं चित्र आहे, हे समजून घ्या. एखाद्याच्या व्यक्तीच्या मदतीला जावा, त्याचं समाधान तुम्हाला मिळेल ते खूप मोठं असेल. मध्ये काय पुष्पा आला आणि हा पुष्पानं भरपूर पैसा कमवला आणि तुम्ही पुष्पा बघायला गेलात, एका मुलाचा जीव गेला चेंगराचेंगरीत. तो पुष्पा गुंड प्रवृत्तीचं समर्थन करतोय आणि त्या पुष्पाचं झुकेगा नहीं साला हा डायलॉग फेमस होतो आणि तुम्ही त्याचं सगळ्या गल्लीभर कौतुक करता. शिवाजी महाराज रात्री अपरात्री कशी चढाई करत होते, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य कसं मिळवलं ह्याचा जरा विचार करा. आणि अजून आपल्या लाईफमध्ये आपण अजून काय करू शकतो, कुठल्या पदावर जाऊ शकतो, आपल्यात कुठल्या कुठल्या कपॅसिटी आहेत हे पहिला पहा. आपल्या कपॅसिटी न ओळखता आपण ह्या भूलभुलैया जगात स्वतःच भुलत चाललोय. मग आपलं पुढचं वास्तव कसं असणार आहे, पुढचं भविष्य कसं असणार आहे हे आपण मात्र जाम विसरून गेलोय. ह्या नटनट्यांना फुकट पैसा मिळत नाही, ह्याच्यासाठी सुद्धा हे रात्रंदिवस लोक कष्ट करतात. फक्त कष्ट महत्त्वाचे असतात आणि ध्येय निश्चिती महत्त्वाची असते. आणि तुम्ही विचार करा, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेटेड करतो, एखाद्या मुलीला प्रपोज करतो, त्या मुलीसाठी त्या मुलीनं नाही म्हणली म्हणून अशी कित्येक मुलांनी तरी आत्महत्या केलेल्या आहेत आणि मुलींनी सुद्धा आत्महत्या केल्या आहेत. अहो, तुम्ही विसरता का हो, 9 महिने ज्या गर्भात राहिलेलं असता, 20 वर्ष मोठं करताना त्या बापाची हाडं झिजलेली असतात, त्यांच्या मनाचा तरी तुम्ही कधी विचार करता का मुलांना? खरंच त्या निरागस आई बापांच्याकडे पहिला बघा.
मुलगी काय मिळणार आहे, आयुष्य सगळं घडणार आहे आणि जे इथं लिहिलं आहे ते चुकणार नाही. मग व्यर्थ वायफळ पैसा का खर्च करता? तोच पैसा एखाद्या गरीब मुलाला द्या ना, तो थोडा आयुष्य चांगलं जगेल. हां, आपण ह्या सगळ्या फिल्मी स्टाईलमुळं ना आपलं वातावरण सगळंच बिघडलं आहे. छान छोकी पाहिजे, गाडीवर बसायला पाहिजे, मुलाच्या मागं फिरायला पाहिजे, हॉटेलमधलं खाणं पाहिजे. काय हे सगळं असं पुढचं आयुष्य कसं घडणार आहे पुढच्या पिढीचं खरंच विचार करून सुद्धा मनाला त्रास होतो. पुढच्या पिढीसाठी तुम्ही आदर्श ठेवा. जसा राजे महाराजांनी राणी लक्ष्मीबाईंनी आमच्या पुढं आदर्श ठेवला. त्या सावित्री फुलेंनी जसा आदर्श आमच्या पुढं ठेवला, महात्मा फुलेंनी जसा आमच्या पुढं आदर्श ठेवला, संत तुकाराम, एकनाथ ह्यांना घ्या, जनाबाई घ्या, कितीतरी लोकांनी आमच्या पुढं खूप चांगला आदर्श ठेवला. म्हणून आमची पिढी अगदी वयाच्या 45 वर्षानंतर सुखी आणि समाधानी दिसेल. आत्ताचं हे धावपळीचं युग आहे आणि ह्या युगात हे असले काहीतरी डे सेलिब्रेट करणं, एन्जॉय करणं, 200-200 रुपयाचा केक कट करणं, त्या 200 रुपयात 4 जणांचं भुकेल्यांचं जेवण आपण देऊ शकतो, हे आपण विसरतो. कदाचित हा माझा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडणार नाही, कारण ही काय सल्ले देते असं तुम्ही म्हणाल. पण खरंच मनापासून जर सगळ्या समाजाचा विचार केला तर असं काही करण्यापेक्षा आज वृद्धाश्रम होत आहेत, त्या वृद्धाश्रमांना जाऊन मदत करा. तोच पैसा चांगल्या ठिकाणी घालवा. एखाद्या मुलगीनं तुम्हाला नकार दिला म्हणून नशेच्या विळख्यात जाण्यापेक्षा त्या मुलगीचा नकार पचवा. आईबाबांना सुधरा, आईबाबांना अजून वर काढायचा प्रयत्न करा. आपल्या घरची परिस्थिती सुधारायला बघा. छान छोकीपणा हा ठराविक काळापुरता असतो आणि सगळ्यासाठी पैसा लागतो आणि पैसा कमवायला शिका. जपानमध्ये जावा, जर्मनीमध्ये जावा, तिथली लहान मुलं काय करतात हे पहा. आपली एवढी संस्कृती, भारतीय संस्कृती एवढी चांगली असताना सुद्धा आपण झुकेगा नहीं साला यासारखी डायलॉग्स बोलत बसतो. अरे अमेरिकेत जावा, तिथील लहान मुलांना गायत्री मंत्र शिकवले जातात, ज्यानं मानसिक बळ वाढतं आणि मानसिक बळाबरोबर मानसिक स्वास्थ्यही वाढतं. आणि ह्या आपल्या छान चौकीच्या नादात, मोबाईलच्या आणि टी व्हीच्या ह्या जगात आपण कुठंतरी रोमॅन्टिक गाणी बघतो. आपल्याला तसं लाईफ पाहिजे असतं, तसं बंगला गाडी लगेच नाही मिळत. त्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि कष्टासाठी झिजावं लागतं. पण हे आपल्याला लगेच पाहिजे आहे, सगळी सुखं लगेच पाहिजे आहेत. यामुळं चोरी, मारामारी, दरोडेखोरी, खून वाढलेले आहेत. विचार करा. असले डे सेलिब्रेट करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे किल्ले जाऊन बघा, ते किल्ले कसे बांधले असतील हे पहा. आपल्याला अजून काय करता येईल बघा. छोटे मोठे व्यवसाय करा, जेणेकरून कुणाच्या पाया पडायला लागणार नाही. स्वतःचा खर्च स्वतः कसा करता येईल हे पहा. 18 वर्षानंतर आईबाबाच्या जीवावर जगण्यापेक्षा स्वतः काहीतरी छोटा मोठा बिझनेस करायला बघा. त्यामुळे तुम्हाला बिझनेसची आवड लागेल आणि तुम्ही समाजात आदर्श बनाल. बघा, आपण फक्त हे मोटिवेशनल लेक्चर वगैरे ऐकतो आणि थोड्या वेळापुरतं मोटिवेट होतो, असं न होता आणि ह्या असले डे सेलिब्रेट न करता, ख्रिसमस म्हणा, हे आपण नाताळ सेलिब्रेट करतो, मान्य आहे खरं, पण असले इंग्रजी सण साजरे करण्यापेक्षा मराठी सण साजरे करा. त्या प्रत्येक मराठी सणामागे काहीतरी चांगला हेतू आहे हे पहा. म्हणजे आपला भारतीय संस्कृती किती चांगली आहे हे तुम्हाला समजावून जाईल. आणि खरंच व्हॅलेंटाईन डेला आपण बघतो रस्त्यावर ढीगभर बदाम काढलेले असतात, त्यांच्यावर मुलामुलींची नावे लिहिलेली असतात. काय चाललंय हे सगळं थांबवा आणि भारतीय संस्कृतीचा जरा विचार करून, आपल्याला एखादं ध्येय निश्चित करून आपल्याला जगाचा आदर्श कसा बनता येईल हे शिका. यासाठी तुम्हाला माझ्याकडून नक्कीच बेस्ट ऑफ लक.